ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हारोली येथे दत्त जयंती उत्सवास उत्साहात सुरुवात। हारोली तालुका शिरोळ येथे विश्वगुरु श्री दत्तात्रेय स्वामी देव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने परमपूज्य अनिल गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने व परमपूज्य जीवन भारती महाराज यांच्या आशीर्वादाने श्री दत्त जयंती सोहळा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे। दूरदूरून येणारे भक्त व पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीत गर्दीत श्री क्षेत्र हारोली येथील दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही सोहळा साजरा होत आहे। मंदिरात विशेष सजावट, प्रकाश योजना आणि आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे। दैनंदिन धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। पहाटे 4:30 ते 6:30 काकड आरती, सकाळी 9 वाजता व दुपारी 12 वाजता पारायण सोहळा, दुपारी 12 ते 2 अभिषेक व पूजा, सायंकाळी 7:30 ते रात्री 8:30 सांप्रदायिक भजन व आरती, ध्वजारोहण, मादुकरी भिक्षेचा बुधवारी 3 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता होईल। मुख्य दिवस गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी श्री दत्तयाग होम हवन, सकाळी 10 ते दुपारी 12 श्री दत्तात्रेय गणपती मोटे यांच्या हस्ते होणार आहे। हरिभक्त परायण श्री बंडू बापू नागरगोजे यांचे जन्म उत्सवाचे कीर्तन दुपारी 3 वाजता होईल। श्रींचा जन्मोत्सव सायंकाळी 5 वाजता साजरा करण्यात येईल। सायंकाळी 5:30 ते 10 जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज महिला भजनी मंडळ हारोली व श्री रामानंद पंत भजनी मंडळ तारदाळ यांचे भजन होईल। महाप्रसाद सायंकाळी 6 ते 10 पर्यंत होईल। श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्यास परमपूज्य स्वामी विभुआनंदगिरी महाराज शेंदुर्णी, महंत श्री परमपूज्य स्वामी संतोष भारती महाराज छत्रपती संभाजीनगर, परमपूज्य स्वामी उदयगिरी महाराज जुना आखाडा काशीपीठ विशेष उपस्थित राहणार आहेत। शुक्रवारी 5 रोजी सकाळी 10 वाजता हरिभक्त परायण श्री बाळकृष्ण विठ्ठल मुळे महाराज सांगली काल्याचे कीर्तन होईल। हारोली येथील श्री दत्त मंदिरामध्ये होणारा दत्त जयंती उत्सव या आध्यात्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आलं आहे। महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, हारोली।